तुम्हाला माहिती आहे का, एखाद्या माणसाचा मृत्यू होतो तेव्हा काही तासातच त्याचं शरीर नष्ट व्हायला सुरुवात होते. पण भारताच्या भूमीत असे एक स्थान आहे जिथे गेल्या 750 वर्षापासून एक असे महान संतांचं अस्तित्व आहे जे समाधी घेऊनही त्यांचे शरीर आणि ते आजही जसेच्या तसेच आहे. हो, आपण बोलत आहोत महाराष्ट्राच्या आराध्य दैवत संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दल. अवघ्या 21व्या वर्षी जेव्हा सामान्य तरुण आपल्या आयुष्याची सुरुवात करत असतात तेव्हा माऊलींनी संजीवन समाधी घेतली. पण आता 750 वर्ष उलटूनही माऊली आजही तिथेच ध्यानस्थ आहेत का? 300 वर्षानंतर जेव्हा एकनाथ महाराजांनी ती समाधी उघडली तेव्हा त्यांच्या सोबत नक्की काय घडलं होतं आणि आजच्या आधुनिक विज्ञान या संजीवन समाधीबद्दल काय सांगते, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण काजलताई कोतवाल. तर चला या विषयावर सखोल चिंतन करूयात. संजीवन समाधी विषयी समजून घेण्यासाठी आपल्याला आधी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अलौकिक आयुष्याकडे पाहावे लागेल. माऊलींचा जन्म अशा काळात झाला जेव्हा समाजात कर्मकांडांचे जंजाळ माजले होते. काही ब्राह्मण लोकांनी त्यांच्या कुटुंबाला बहिष्कृत केले होते. माऊलींच्या आई वडिलांनी देहत्याग करावा, मग त्यांच्या मुलांना हक्क मिळतील असे त्या काळी ब्राह्मण लोकांनी सांगितले. त्यांनी देहत्याग केला तरी देखील माऊलींना आणि त्यांच्या भावंडांना या लोकांनी शांततेत जगू दिले नाही. संन्याशाची पोरं म्हणून चिडवायची, भिक्षा मागू देत नसे, झोडीत पीठ न टाकता शेण टाकायची. तरी पण अशाही परिस्थितीत ज्ञानेश्वर माऊलींनी अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका यासारखा महान ग्रंथ लिहिला, ज्याने भगवद्गीतेचे ज्ञान सामान्य माणसाला मराठीत उपलब्ध करून दिलं. त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवला, निर्जीव भिंत चालवली. हे चमत्कार नव्हे तर ती आपल्या योग शक्तीची पराकाष्ठा होती. माऊलींनी आपले कार्य अतिशय कमी वयात पूर्ण केले. अवघ्या 21व्या वर्षी त्यांना जाणवले की ज्या कार्यासाठी त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतला होता ते आता पूर्ण झालं आहे आणि म्हणूनच त्यांनी आळंदीमध्ये इंद्रायणी नदीच्या काठावर संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला. आता इथे एक मोठा प्रश्न पडतो, संजीवन समाधी म्हणजे नक्की काय? तर आध्यात्मिक आणि योगशास्त्रानुसार जेव्हा एखादा उच्च कोटीचा योगी संजीवन समाधी घेतात तेव्हा ते मृत्यूला कवटाळत नाही, तर ते आपल्या इच्छेने शरीरातील प्राण एका ठिकाणी केंद्रित करतात. योगी आपल्या शरीरातील कुंडलिनी शक्ती जागृत करून ती सहस्राकार चक्रात स्थिरावतात. वैज्ञानिक परिभाषेत सांगायचं तर योगी आपले शरीर अशा परिस्थितीत नेतात की जिथे शरीराची पचन क्रिया पूर्णपणे थांबते आणि शरीरातील इतर क्रिया देखील फक्त त्या योग्याच्या हातात असतात. शरीर जिवंत असते पण त्या काळाच्या पलीकडे जाते. म्हणजेच शरीर न कुसता न सडता शेकडो वर्ष एकाच अवस्थेत राहू शकते. तसेच आपला देह या पंचमहाभूतात विलीन करतात, म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश विलीन करतात आणि जेव्हा पुन्हा गरज लागल्यास तोच देह जसाच्या तसा धारण करतात. माऊलींनी संजीवन समाधी घेतली तो दिवस होता कार्तिक वद्य त्रयोदशी शके 1218. आळंदीमध्ये संपूर्ण संत मेळा जमला होता. संत नामदेव महाराज, संत कोरा कुंभार, संत विठोबा खेचर सगळे तिथे उपस्थित होते. माऊलींचे थोरले बंधू म्हणजे संत निवृत्तीनाथ यांनी स्वतः आपल्या हाताने समाधीची जागा तयार केली. माऊली समाधीच्या विवरात उतरले तेव्हा स्वतः पांडुरंग आणि रुक्मिणी आई तेथे होत्या. माऊलींसोबत ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ होता. त्यांनी सिद्धासन घातले, डोळे मिटले आणि ध्यानस्थ झाले. नामदेव महाराजांनी लिहून ठेवलं आहे की जेव्हा विवराचे तोंड दगडाने बंद केले जात होते तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा कंठ दाटून आला होता. संपूर्ण आळंदी रडत होती, पण माऊलींच्या चेहऱ्यावर एक अद्भुत शांतता आणि स्मित हास्य होतं. नामदेवराय म्हणतात, देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर समाधीसी, नदीची या मासा घातिले माझवन, तैसे जनवन कालवले, दाही दिशा धुंद उदस्ताविन, तैसेची गगन कालवले,
जाऊन या ज्ञानेश्वर बसले असनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेवी येली. ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पाद पद्मी ठेवा निरंतर. 3 वेळा जेव्हा जोडिले कर कमळ, झाकिले डोळे ज्ञानदेवी. भीममुद्रा डोळा निरांजनी लीन, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेवे. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. माऊलींनी समाधी घेतल्यानंतर तब्बल 300 वर्ष उलटली. वर्ष होते 1580च्या आसपास. पैठणचे महान संत एकनाथ महाराज यांना दृष्टांत म्हणजे स्वप्न पडलं. स्वप्नात स्वतः ज्ञानेश्वर माऊली आले आणि त्यांनी सांगितलं, एकनाथा, आळंदीला ये. समाधीच्या वर असलेल्या अजान वृक्षाची एक मुळी माझ्या कंठाला टोचत आहे, ती बाजूला कर. संत एकनाथ महाराज तात्काळ आळंदीला पोचले. त्यांनी माऊलींच्या समाधीचं द्वार उघडलं. जेव्हा ते आत गेले तेव्हा त्यांना जे दिसलं, त्यांनी त्यांच्या डोळ्यात अश्रुधारा वाहू लागल्या. 300 वर्षानंतरही माऊलींचे शरीर जसेच्या तसे तेजस्वी होते. जणू काही 21 वर्षाचा तरुण आत्ता ध्यानाला बसला आहे. त्यांच्या गळ्याला झाडाची मुळी टोचत होती. एकनाथ महाराजांनी अतिशय आदराने ती मुळी बाजूला केली. माऊलींनी क्षणभर डोळे उघडले. एकनाथ महाराजांच्या पाठीवर हात ठेवला आणि त्यांना आशीर्वाद दिला. हा कोणताही कल्पकल्पित किस्सा नाही, तर एकनाथ महाराजांनी स्वतः आपल्या अभंगात वर्णन केलं आहे. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलतसे, अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, एवोनी आळंदी स्थळी काड वेगी. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखिले द्वार. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. आज 700 वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. आजही जे लोक आळंदीला जातात, ध्यान करतात, त्यांना तिथे एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. विज्ञानाकडे या गोष्टीचा थेट उत्तर नसेल, कारण विज्ञान अजूनही आत्म्याच्या आणि योग शक्तीच्या सर्वोत्तम पातळीपर्यंत पोहोचू शकले नाही. पण करोडो वारकऱ्यांसाठी आणि भक्तांसाठी माऊली आजही तिथे जिवंत आहेत, आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे आहेत. ज्ञानेश्वर माऊलींची ही संजीवन समाधी म्हणजे केवळ एक इतिहास नाही, तर ती वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक शक्तीची जिवंत साक्ष आहे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून माऊलींनी आपल्याला जगण्याचा जो मार्ग दाखवला, तो आजही तितकाच प्रासंगिक आहे. तुम्हाला माऊलींच्या या अद्भुत रहस्याबद्दल आणि संत एकनाथ महाराजांच्या अनुभवाबद्दल काय वाटतं, ते कमेंट बॉक्समध्ये लिहून तुमचे विचार नक्की शेअर करा.